नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विद्यार्थ्यांनी गुन्हा केला नव्हता, शांततेत आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी असं काय केलं की त्यांच्यावर लाठीचार्ज झाला? देशात 10 वर्षात 152 पेपर फुटले. राहुल गांधी यांचे वक्तव्य. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, काही झालं तरी जंतर मंतर सोडू नका. वेळ पडली तर मराठ्यांचे सगळे बांधव दिल्लीत आणणार. मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य. दिल्लीतल्या CJPच्या आंदोलनाचे महाराष्ट्रभर पडसाद. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे उद्या महाराष्ट्र बंदचे आवाहन. शरद पवार आणि मोदींच्या भेटीवर अंकुश काकडेंची प्रतिक्रिया. केंद्र सरकार विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकत आहे, त्यासाठीच पवार भेटायला गेले असतील. भेटीला राजकीय वळण देऊ नये, काकडेंचे स्पष्टीकरण. नंदुरबार जिल्ह्यात 1306 पाणी नमुन्यांची तपासणी. 67 नमुने दूषित. आरोग्य विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भिवंडीत महापालिका कर्मचाऱ्याचा कामाच्या ठिकाणीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल. पेपर फुटीनंतर आता नीटच्या गुणांकन प्रक्रियेवरही संशय व्यक्त. लातूरच्या विद्यार्थिनीची गुणांमध्ये तफावत असल्याचा दावा करत निष्पक्ष चौकशीची मागणी. मुंबई, कोकण, पुणे तसेच विदर्भात 2 दिवस रेड अलर्ट. 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. पुणे वेधशाळेची माहिती. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पावसाची हजेरी. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा. खोपोली शहरातील प्राचीन वीरेश्वर मंदिरातील 17 किलो चांदीचे आच्छादन चोरणाऱ्या 4 आरोपींवर कारवाई. खोपोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.